तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना पत्र पाठवून सचिननं आपला निर्णय कळवला। सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटच्या इतिहासातलं एक सोनेरी नाव। सलग 23 वर्ष सतत क्रिकेट खेळण्याचा पराक्रम, नवनवे विक्रम, अशा या विक्रमांच्या बादशहानं आपली निवृत्ती जाहीर केली। बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना पत्र पाठवून सचिननं आपला निर्णय कळवला। पाकिस्तान विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी आज टीम निवड करण्यात येणार होती। सचिननं या मालिकेत खेळणार असं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं। मात्र आज संघ निवडीपूर्वी त्यानं निवृत्तीचं पत्र बीसीसीआय अध्यक्षांना पाठवलं। आपण वन डे मधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय। विश्वचषक जिंकणाऱ्या टीमचे आपण सदस्य होतो याचा अभिमान असल्याचं सचिननं म्हटलंय। 2015च्या विश्वचषकाची तयारी लवकर सुरू केली पाहिजे असं त्यानं आपल्या पत्रात म्हटलंय। सचिननं यापूर्वीच 2020 खेळणं सोडलंय आणि आता वन डेतल्या निवृत्तीनंतर तो फक्त कसोटी सामने खेळताना दिसेल। अनेक दिवसांपासून सचिनवर टीका होत होती। त्याचं फुटवर्क बिघडलंय, त्यामुळे आधी खेळपट्टीवर अधिराज्य गाजवणारा सचिन आता काहीसा धडपडल्यासारखा खेळतो। त्याच्या बॅटमधनं रन्स निघणं कमी झालंय। अनेक माजी क्रिकेटपटू तर सर्वसामान्यांनीही सचिननं निवृत्ती घ्यावी असं म्हटलं होतं। निवृत्तीचा निर्णय सचिनसाठी अतिशय अवघड होता। सचिनला आणखी काही काळ खेळायचं होतं, पण सततच्या टीकेमुळे व्यथित होऊन सचिननं निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितलं। सचिननं आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1989 मध्ये पाकिस्तान विरुद्ध केली होती। आपल्या या 23 वर्षांच्या कारकिर्दीत सचिननं 463 वन डे सामन्यात 18,426 धावा केल्या। त्यानं वन डे मध्ये विक्रमी 49 शतकं आणि 96 अर्धशतकं ठोकली। फलंदाज म्हणून सचिन जितका प्रगल्भ आहे तसंच टीम इंडियाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा त्यानं गोलंदाजाची भूमिकाही निभावली। त्यानं आतापर्यंत 154 विकेट्स मिळवल्यात। 1989 मध्ये गुजरानवाला इथं पाकिस्तान विरुद्ध सचिन पहिला वन डे सामना खेळला होता आणि आता होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत त्यानं खेळावं आणि मग निवृत्त व्हावं अशी त्याच्या तमाम चाहत्यांची आशा होती। बीसीसीआयनंही त्याला पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत खेळावं अशी इच्छा व्यक्त केली। मात्र सचिन त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि एका युगाचा अस्त झाला। सचिनला मैदानावर खेळताना पाहणं म्हणजे देशभरातील क्रिकेट प्रेमींना मेजवानी। आता मात्र त्याच्या निवृत्तीमुळे या मेजवानीला तमाम क्रिकेट रसिक मुकणार आहेत। त्यामुळे सचिनला निवृत्त होताना पाहायचं ते म्हणजे मैदानावरूनच। मात्र पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत न खेळण्याच्या निर्णयामुळे त्यांची इच्छा आता अधुरी राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।